बोलायच नको बाबा. आणि साहेबांचा तर मी दिवाना झालो आज. बरंच काय म्हणले तुम्ही? गर्नल काय आहे? दहशत अंकरच्या दहशती पोटी साहेबांनी 4 आयडी विन काढल्यात. म्हणजे काय? मला सांगा, हे व्यक्ती विमानानं चाललंय विथ फॅमिली घेऊन. काय चाललंय की नाही चाललंय? इकडे असाय बघण्या. मला सांगा, पैसे सोडावं साहेब. हे विथ फॅमिली हे कुठं आले होते? केरळला आले होते. केरळला ट्रिप कशी होती सांगा मला. काय काय तिथं हॉटेल जेवण राहणं कसं? जाऊया, माझं काय नाही. मस्त आहे. म्हणजे केरळचं सुंदर अप्रतिम होतं. तिथली म्हणजे आपले मॅनेजमेंट सिस्टीम, आपले हॉटेल मॅनेजमेंट, सगळं देखभाल असं दिसतंय डोळ्यात. तुमची फॅमिली, आपला सगळा ग्रुप, अतिशय मॅनेजमेंट म्हणजे जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था. आता हे केरळ टूर यांनी विन केलं, त्यामुळे आमच्या घरात काय पॉझिटिव्ह वातावरण झालं. गप्पच फिरताय गे. ते म्हणते घरची म्हणजे तिकडे जावा, तुम्ही येऊ नका. मग आता यांनी काय केलं, इथं एवढा डोस दिल्यामुळे घरच्या मॅडमनं आता 3 आयडी 4 आयडी विन केले. काय केलं? आता विषय काय आहे? 4 आयडीचं काय केला? माल घेतला, विकला. अच्छा, माल घेताय आणि विकताय. आता हा 50,000चा माल घेतला आणि विकला, त्याच्यावरती 15,000 प्रॉफिट आहे. किती? आणि कंपनीकडून 4,000 5,000 कमिशन आहे, म्हणजे 20,000 आहे. म्हणजे फ्री मध्ये जातात की नाही जातात? फक्त माल विकायचा. आता हे एवढं यांनी डेअरिंग केलं, याचा नतीजा काय होणार आहे? यांची विथ फॅमिली विमानानं नैनितालला फिरून येणार. मला सांगा, किती लाईफ असणार आहे नैनितालचं? फिरलं पाहिजे की नाही असं यांच्यासारखं? माझं तर म्हणणे, जेंट्सनं कुणी एकट्याने यायचंच नाही. संदीप आहे, तिकीट द्यायचीच नाही जेंट्सला एकट्याला. त्यांनी त्यांच्या मिसेसला घेऊन यायचं. हॅलो, यस यस यस. वाक झाले, आम्ही काय करायचं? तुम्ही आईला घेऊन यायचं, वडिलांना आणायचं. काय आणायचं? बाप्पा पण एक की आले का? समजलं? हा आनंद आहे. काय आहे असं साहेब? मी तुम्हाला सांगतो, केरळला लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, अविस्मरणीय आनंद. कसं हॉटेल होतं साहेब? व्हाईट हाऊस हॉटेल होतं. काय होतं? एक लंडन मध्ये व्हाईट हाऊस, अमेरिकेत, आणि एक केरळमध्ये. बस कशा होत्या? एकदम पॉवरफुल बसेस होत्या की नाही होत्या? हॅलो, किती जेवणाची सोय चांगली होती, नाश्त्याला किती मेनू होते. हे आनंद किती आहे मला सांगा ना. आमचे निकम साहेब आणि निकम मॅडम ही जोड तर प्रत्येक ट्रिप मध्ये एन्जॉय करतात. ह्यांच्या रील बघण्यासारख्याच आहेत. हॅलो, मॅडम वागला आणि काय काय मॅडम लोकांनी रील कशा बनवल्यात माहिती? किती आनंद आहे मला सांगा. ऍक्च्युली तुम्ही बघा, महिलांना सारखा ट्रेस असतो. काय असतो? बाहेरचं लाईफ यांना बघायलाच भेटत नाही. कधीतरी जाऊन येतो, फिरून येतो. होतो की नाही? आता तुम्ही घरी जाणार, काय म्हणणार? वाढ जेवायला. आता वाढ जेवायला म्हणल्यानंतर ते जेवण बनवताना चपाती, गॅस, भांडी धुणं, कपडे धुणं, घर फरशी पुसणं, ही व्याप किती ती महिलांना. जेंट्सला आहेत का? मग तुम्हाला मी सांगतो, टूर आले की पहिला मॅडम लोकांना खुश असतात. काय असतात? त्याच्या मागचं कारण काय असतं माहितीये का? कारण का आता आपण टूर जातो, ही 4 दिवसाची टूर असते. 3 रात्र 4 दिवस. जायचं विमानानं, यायचं विमानानं. मग 4 दिवसाची टूर असते. मग या 4 दिवसात मॅडम लोकांचं काय असतं?